एक वडार समाजाचा मुलगा बाबासाहेबांचा अपमान झाला म्हणून परभणीत रस्त्यावर उतरला. त्या मुलाला पोलिसांनी बेदम मारलं. 18 ते 20 पोलीस त्याला 3 दिवस मारत होते. त्या मुलाच्या शरीराचा एक ना एक पार्ट मोडला. तुम्हाला ही केस माहित नाही. बरेच लोक बाळासाहेबांचे फोटो बघतात, पण आमचं भाग्य आहे या केसच्या हेअरिंगला साहेबासोबत सहकारी म्हणून मी औरंगाबादच्या कोर्टमध्ये होतो. आणि त्या दिवशी आम्हाला कळाला ज्ञानाचा दरारा काय असतो. नॉलेज. बाळासाहेब आंबेडकर जेव्हा उभे होतात, बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या बदमाश पोलिसांनी काय केलं होतं माहिती आहे महाराष्ट्राला? अरे औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजनं रिपोर्ट दिला पोस्टमॉर्टमचा की सोमनाथ सूर्यवंशी पोलिसाच्या मारहाणीत मेला. आणि महाराष्ट्राचा निर्लज्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतो तो हृदयविकारानं वारला. मेडिकल रिपोर्ट सांगतो, डॉक्टरचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतात. यांचं समाधान झालं नाही. या लोकांनी औरंगाबादचा रिपोर्ट मुंबईच्या जे हॉस्पिटलला पाठवला. परत ती बघा, औरंगाबादचा रिपोर्ट मुंबईच्या जे हॉस्पिटलला पाठवला आणि जे हॉस्पिटलनं रिपोर्ट परत खोटा बनवला की तो मारहाणीत मेला नाही, तो हृदयविकारानं श्वसन आजारानं गेला. मुंबईच्या जे हॉस्पिटल कडून यांनी बदलून आणला रिपोर्ट. आपल्या समाजाला माहित नाही. 10 मिनिटं 15 मिनिटं कोणीतरी येतात, त्या पीडित लोकांसोबत फोटो काढतात, कुठेतरी कलेक्टरला एसपी ला निवेदन देतात. एवढ्यावर न्याय मिळतो का? ज्या घोरबांड नावाच्या अधिकाऱ्यानं मारलं, ज्या तुरकर नावाच्या अधिकाऱ्यानं मारलं, आज तुम्हा सगळ्यांना मी विनंती करतोय, कुणीही त्यांची दखल घ्यायला तयार नव्हतं. एकही पोलीस अजून डिसमिस झालेला नाही. एकही पोलिसावर साधा गुन्हा दाखल झालेला नाही. काल बाळासाहेब आंबेडकरांनी सगळं हायकोर्ट हलवलं. आता या सगळ्या हरामखोरांवर गुन्हे दाखल होतील. बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलाय पोलिसांना, तो एसपी असेल, पीआय असेल, पीएसआय असेल, डीवायएसपी असेल, जर तुम्ही कायदा हातात घेतला आणि तुम्ही जर विनाकारण कुठल्या लोकांना असं मारहाण करत असाल तर तुम्हाला सुद्धा जेलमध्ये डांबणारी ताकद आहे प्रकाश आंबेडकर.